जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव 70,000 जागतिक बाजारामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्यानं परिणामी सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याची सराफा व्यावसायिकांची माहिती। मुंबईहून नाशिक शिर्डी पुणे मार्गावर धावणाऱ्या टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुधारणा करण्यासाठीची मान्यता। नाशिकसाठी 100, शिर्डीसाठी 200 तर मुंबई पुण्यासाठी टॅक्सी करता 50 रुपये अधिक मोजावे लागतील। गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका घेणार आयआयटी मुंबईचा सल्ला। येत्या रविवारी आयआयटीचं पथक पुलांची पाहणी करण्याची शक्यता। गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक। 380 कोटींचे फसवणूक प्रकरण। 3 राज्यांमध्ये 12 दिवसांचा पाठलाग केल्यानंतर आरोपींना उत्तराखंडमधून अटक। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1000 टन आंब्याची आवक। गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून शाळांसाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्व जाहीर। शाळेच्या बसगाड्या, शालेय सहली दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसंच शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आदींचा समावेश। दिल्ली मुंबई दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला अतिरिक्त डब्बा। प्रवाशांची गर्दी पाहता अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डब्बा जोडण्याचा निर्णय। मुंबईत 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट प्रकरण निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्यास मंजुरी। स्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कंत्राटाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील।